तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वराज्याचा कारभार हा धडा अभ्यासलेला आहे आणि त्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारतो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आपला अष्टप्रधान मंडळ. तर मला सांगा बरं, अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय? अष्टप्रधान मंडळाची व्याख्या थोडक्यात सांगा एका ओळीमध्ये. 8 जणांचे मंडळ. बरोबर. आता त्यावर तुम्हाला प्रश्न विचारतो. मग महाराजांनी प्रधान ही जी मंत्रिमंडळामध्ये एक पद होतं त्यावर कोणाला नेमलं होतं बरं? मोरोपंत पिंगळे. बरोबर. मग प्रधान हे जे पद होतं या पदाचे कर्तव्य कोणतं बरं? बरोबर, राज्यकारभार चालवणं. त्यानंतर मग मंत्री हे एक पद होतं. बरोबर. मग त्याच कोण होतं बरं मंत्री? वाकणीस. छान उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर अजून एक पद होतं सरसेनापती किंवा त्याला सेनापती पण म्हणतात. ते कोण होतं बरं? हंबीरराव मोहिते. सरसेनापती हे जे पद होतं या पदाचे कर्तव्य काय? सैन्याची व्यवस्था करणे. अशा पद्धतीने 8 मंत्रिपद त्यांनी होती. परंतु आणखी त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे होता की महाराजांची लष्करी व्यवस्था पण होती. या लष्करी व्यवस्थेमध्ये महाराजांनी 2 पदं निर्माण केली होती. त्यामध्ये कोणती बरं? लष्करी व्यवस्थेमध्ये हवालदार आणि जुमलेदार उत्तर बरोबर आहे, परंतु ते पायदळामध्ये होते अधिकारी. बरोबर. उत्तर हे अपेक्षित होतं की घोडदळ आणि पायदळ हे 2 महाराजांचे प्रमुख पदं होती आणि त्या पायदळामध्ये ते होते. बरोबर. येत्या लक्षामध्ये? ठीक आहे, तुम्ही सांगितलं हवालदार जुमलेदार हे झाले पायदळामध्ये. मग आता घोडदळामध्ये कोण अधिकारी होते बरं? घोडदळ शिलेदार आणि बारगे. शिलेदार म्हणजे काय? शिलेदार म्हणजे काय? शिलेदाराकडे स्वतःची घोडे हत्यारे होती आणि बारगेकडे सरकारकडून चालली. बरोबर. उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. शिलेदार आणि बारगे यामध्ये असा फरक होता. यानंतर आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो की त्या काळामध्ये महाराजांनी पोर्तुगीजांवर कर लादला. मिठावर कर लादला. पोर्तुगीजांकडून जे मीठ यायचं त्यावर कर लादला. तो कर का लादला बरं? तुमच्या पद्धतीने उत्तर द्या. पुस्तकामध्ये जे असेल ते नाही. हा प्रश्न थोडासा उच्चस्तरीय प्रश्न आहे, तर्कावर आधारित. तुमच्या पद्धतीने सांगा की महाराजांनी पोर्तुगीजांकडून येणाऱ्या मिठावर कर का लादला असेल. कारण ते मीठ जर राज्यात येत आहे तेवढं चांगली गोष्ट आहे, लोकांचा त्यामुळे फायदाच होणार आहे ना. तरी पण महाराजांनी त्याच्यावर मीठ त्या कर का लादला? तुम्हाला काय वाटतं सांगा. बरोबर आहे. जर याच्यावर कारण असं होतं की महाराज जे बाहेरून मीठ यायचं ते स्वस्त असायचं, आपलं मीठ महाग असायचं आणि ते मीठ स्वस्त असल्यामुळे त्यांचाच व्यवसाय व्हायचा, आपल्या लोकांचा स्थानिक भागाचा व्यवसाय होत नव्हता. म्हणून ते महाराजांनी केलं. त्या पद्धतीने महाराजांनी आपण पाहतो की किल्ले बांधायला प्राधान्य फार दिलं. तर किल्ले का बांधले बरं महाराजांनी? तुमच्या हे उत्तर तुमच्या ह्याने सांगा. या म्हणजे पुस्तकामधून नाही सांगितलं तरी चालेल. तुमच्या ह्याने सांगा, त्याच्यावर तुमचा तर्क सांगा काय की महाराजांनी किल्ले बांधायला प्राधान्य का दिलं? हो, छान उत्तर दिलेलं आहे. याचबरोबर त्या तिथे किल्ला असल्यामुळे तिथं सगळे दारुगोळा सगळं रसद ठेवता येते, सैन्याला राहण्याला जागा निर्माण होते. बरोबर. त्यामुळे महाराजांनी किल्ले बांधायला सुरुवात केली. याचबरोबर महाराजांनी किल्ले मग सगळ्या प्रकारचे बांधले. कोणकोणत्या प्रकारचे किल्ले होते बरं महाराजांकडे? कोणकोणत्या प्रकारचे किल्ले होते सांगू शकता तुम्ही? भुईकोट किल्ले होते, सागरी किल्ले होते, अशा पद्धतीचे किल्ल्यांचे प्रकार होते. तर अत्यंत छोटा धडा होता, तरी सगळ्यांनी पुन्हा एकदा त्याचा अभ्यास चांगला करा. तर अशा पद्धतीने हा धडा याचे प्रश्न आपण पाहिले.